तर विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरमध्ये आपण पुणे महानगरपालिका सरळ सेवाच्या भरतीमधील लिपिक टंकलेखक कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याची संपूर्ण प्रश्नपत्रिका डिस्कस केलेली आहेत। आणि मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये देखील आपण लिपिक टंकलेखक 2015 ची प्रश्नपत्रिका पूर्णपणे डिस्कस करणार आहोत की यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, कोणकोणत्या सेक्शनला किती वेटेज आहे। जसं की आपल्याला माहिती आहे की लिपिक टंकलेखकचा अभ्यासक्रम मराठी भाषेमधील एकूण 25 प्रश्न विचारले जातील 50 गुणांना, इंग्रजी भाषेचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी आणि सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी असा पूर्ण पेपर 200 गुणांचा असणार आहे आणि प्रश्न संख्या किती असणार आहे 100। तर मित्रांनो, असा पूर्णपणे लिपिक टंकलेखकचा पेपर पॅटर्न आहे। तर जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ लेक्चर स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। तर मित्रांनो, पहिला प्रश्न विचारलाय, खालील वाक्यातील विशेषण कोणते? आणि प्रश्न आहे, मधुराने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली। पर्याय आहेत मने, सुरेल, गाणी, श्रोत्यांची। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, पुढील शब्दाला समानार्थी शब्द कोणता? आणि शब्द दिलाय ढग। तर मित्रांनो, ढग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जलद। जसे साखर गोड तसे आवळा। पर्याय दिलेत आंबट, तिखट, कडू, तुरट। तर मित्रांनो, जसे साखर गोड तसे आवळा, तुरट। खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा। तर मित्रांनो, या 4 पर्यायापैकी या ठिकाणी अनेकवचनी शब्द आहे गोळे। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, कोणत्या शब्दाची सुरुवात सु अक्षर सोडून करता येणार नाही? आणि पर्याय दिलेत विचार, ज्ञान, मन, हास्य। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे की जे विद्यार्थी पीएमसी ची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलाय। या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स आणि या व्यतिरिक्त +200 प्रॅक्टिस एमसीक्यूज। मित्रांनो, फुल सिलेबस मध्ये प्रत्येक पॉइंट स्टेप बाय स्टेप पद्धतीने घेतलेला आहे। प्रत्येक पॉइंट नुसार प्रश्न काढलेले आहेत। फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर मध्ये प्रत्येक मुद्दा समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मित्रांनो, 200+ प्रॅक्टिस एमसीक्यूज अशा पद्धतीने घेतले जे तुम्हाला येत्या पीएमसी च्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। तर हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करू शकता। आणि या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त 499 रुपये। मित्रांनो, एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला पुढे संपूर्ण कोर्स मिळणार नाही। त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या कोर्सला जॉइन करा। तर आता आपण बघूया पुढचा प्रश्न, पुढील नामाचे अनेक वचन करा। आणि नाम दिलंय दिवस। तर दिवस या शब्दाचा अनेक वचन शब्द आहे दिवस। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, खालील वाक्यातील नाम ओळखा। गंगा नदी ही पवित्र नदी आहे आणि यामधील नाम आहे गंगा। एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे गोड कौतुक केले जाते। या अर्थाची म्हण कोणती? तर मित्रांनो, या अर्थाची म्हण आहे नव्याचे 9 दिवस। बे या उपसर्गाने सुरू न होणारा पर्याय निवडा। तर मित्रांनो, बे या उपसर्गाने सुरू न होणारा पर्याय आहे पर्याय नंबर बी, बेरीज। पुढचा प्रश्न विचारलाय, खालील वाक्यात किती सर्वनामे आली आहेत? आम्ही ती सर्व पुस्तके त्यांना देऊन टाकली। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला, योग्य क्रियापद घाला। पुढच्या सोमवारी आम्ही मुंबईला जाऊ। खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? कटाक्ष टाकणे। तर मित्रांनो, या प्रश्नाचा योग्य अर्थ आहे नजर टाकणे। खालील वाक्यातील शब्दयोगी अवयव शोधा। उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात। आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, झाडाखाली। खालील वाक्यातील उभयान्वी अवयव कोणते? तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाही। तर मित्रांनो, या वाक्यामधील उभयान्वी अवयव आहे यास्तव। खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आहे? यामधील पुल्लिंग शब्द आहे जरा। पुरणपोळी या शब्दातील योग्य समास ओळखा। तर मित्रांनो, पुरणपोळी या शब्दातील योग्य समास आहे मध्यम पदलोपी समास। खालीलपैकी पुल्लिंग शब्द कोणता? तर मित्रांनो, पात्र, चित्र, पत्र आणि मित्र यामधील पुल्लिंग शब्द आहे मित्र। खालील वाक्य मिश्र वाक्य करा। दिवाळीला लोक दिव्याची रोषणाई करतात। या वाक्याचा आपल्याला मिश्र वाक्य करायचं आहे। तर मित्रांनो, या वाक्याचा मिश्र वाक्य असा होईल की जेव्हा दिवाळी येते तेव्हा लोक दिव्याची रोषणाई करतात। पुढचा प्रश्न दिलाय, असला माणूस कामाचा असतो का? आणि या वाक्याला नकारार्थी करायचं आहे। तर मित्रांनो, या वाक्याला आपण अशा प्रकारे नकारार्थी करू शकतो की असला माणूस कामाचा नसतो असे नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय,
पोलिसाने चोरास पकडले, प्रयोग ओळखा. तर मित्रांनो यामधील प्रयोग आहे भावे प्रयोग. हून या शब्दातील विभक्ती ओळखा. हून या शब्दातील विभक्ती आहे पंचमी. खालील वाक्यात असणाऱ्या विभक्तींची संख्या सांगा. मी घाईने गोठ्यातून बाहेर पडलो आणि यामधील विभक्तीची संख्या आहे 2. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. तिचे केस जणू काही रेशमाच्या लढात आहे आणि यामधील अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. कोणत्या अलंकारात वस्तुस्थिती प्रमाणाबाहेर फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता स्पष्ट होते. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, अतिशयोक्ती. खालील केवल वाक्याचे एक केवल वाक्य करा. प्रयत्न अंती परमेश्वर. प्रयत्न महत्वाचे आहेत आणि यामधील केवल वाक्य आहे प्रयत्न आणि परमेश्वर असल्याने प्रयत्न महत्वाचे आहेत. आता इथपर्यंत मराठी विषयाचे 25 प्रश्न संपले. आता इथून पुढे इंग्लिश विषयाचे 25 प्रश्न सुरू होतील. तर या ठिकाणी बघा यामधील पहिला प्रश्न विचारलाय चूज द करेक्ट स्पेलिंग. तर 26 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, हिंड्रान्स. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, अपॉलॉजी. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए, रिसिप्ट. आणि तशाच पद्धतीने 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे परस्यूट. त्यानंतर 30वा प्रश्न विचारलाय यूज करेक्ट आर्टिकल. म्हणजेच की अ, अँड, द या तिघांपैकी योग्य तो आर्टिकल या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचा आहे. तर प्रश्न विचारलाय यू कॅन नॉट लेट द कंट्री गो टू डॅश डॅश डॉग्स. आणि मित्रांनो या प्रश्नामध्ये एकही आर्टिकल व्यवस्थितपणे ऍडजस्ट होत नाही. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर बी, नो आर्टिकल. त्यानंतर 31वा प्रश्न विचारलाय दीज आर डॅश डॅश फॅक्ट्स ही गिवन इन डॅश डॅश सपोर्ट हिज थेरी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन बिलो आणि 4 पर्याय दिलेत. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, द लीडर ऑफ द पार्टी वॉक आउट अँड हिज फॉलोअर्स फॉलोड अ सूट. त्यानंतर 33वा प्रश्न विचारलाय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन बिलो. म्हणजेच की 32वा आणि 33वा प्रश्न सारखाच आहे. तर मित्रांनो या 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी. म्हणजेच की अ ग्रेट मेनी स्टुडंट्स हु आर ॲट होम इन अदर सब्जेक्ट फेल बिकॉज ऑफ देअर पुअर परफॉर्मन्स इन इंग्लिश. He said that he had been staying in the hotel since October. I do not like milk, so I generally have tea with breakfast. I can never forget what I have just read. When the clock struck 6, I have waited for over an hour. I rejoice not only in my own success but also at yours. I hope it will not rain when the bride leaves the church. It is very rude to point at the people. Why did you confide your secret to an utter stranger? I said to my brother, why were you absent yesterday? आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. म्हणजेच की आय आस्क माय ब्रदर व्हाय द हॅड बीन absent द प्रिवाइज डे. त्यानंतर 43वा प्रश्न विचारलाय द टीचर सेड सुमित हाऊ इज इट यू आर लेट फॉर कॉलेज टुडे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी. म्हणजेच की द टीचर आस्क सुमित हाऊ इट वॉज ही वॉज लेट फॉर द कॉलेज दॅट डे. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय की चूज द सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच की खाली दिलेल्या शब्दाचे तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचे आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी बघा गॅसली या वर्डचा समानार्थी शब्द आहे पर्याय नंबर बी. म्हणजेच की टेरिबल. त्यानंतर क्विक्झॉटिक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे फुलिश. फेलिसिटी या वर्डचा समानार्थी शब्द आहे हॅपीनेस. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय की चूज द अॅनाटॉमीज ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच की खाली दिलेल्या प्रश्नांचे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहे. तर ॲफिनिटी या वर्डचा विरुद्धार्थी शब्द आहे ॲव्हर्जन. त्यानंतर ट्रँक्वेल या वर्डचा विरुद्धार्थी शब्द आहे ॲगिटेटेड. बॅरन या वर्डचा विरुद्धार्थी शब्द आहे फर्टाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय चूज द मीनिंग ऑफ एन आयडियम. ऍपल ऑफ डिस्कॉर्ड आणि ऍपल ऑफ डिस्कॉर्ड याचा अर्थ आहे अ बोन ऑफ कंटेन्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय शिवराज्याभिषेक दिनी इंग्रजांना कोणता वकील उपस्थित होता. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी. म्हणजेच की शिवराज्याभिषेक दिनी इंग्रजांचा ऑक्झिडेन हा वकील उपस्थित होता. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय खालीलपैकी अचूक जोडी निवडा. पायदळाचा प्रमुख सबनीस, परगण्याचा अधिकारी सरनोबत, गावाचा कारभार हवालदार, प्रांताचा अधिकार सुभेदार. तर मित्रांनो या 4 पर्यायापैकी यामधील अचूक जोडी आहे पर्याय नंबर डी. म्हणजेच प्रांताचा अधिकार सुभेदार. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय भूकंप नाभी व अपिकेंद्र यातील अंतर हे सर्वात कमी असते. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र विहीर जल सिंचनाखाली आहे.
त्यानंतर पुढचा आणि 55वा प्रश्न विचारलाय, ऑस्ट्रेलियामध्ये घटना दुरुस्तीसाठी जनपृष्ठा हा मार्ग वापरला जातो. आपण दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत अशा दाव्यामुळे विषमता निर्माण होते. ग्रामसभेबाबत ग्रामसेवक ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी असतो हे वाक्य चुकीचे आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई राज्य शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त करू शकतात. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर मित्रांनो, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली या ठिकाणी भरले होते. भारतीय घटनेतील कितव्या कलमामध्ये 14 वर्षे वयाखालील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच की भारतीय घटनेतील 45 कलमामध्ये 14 वर्षे वयाखालील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. त्यानंतर 61वा प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणती भारतीय घटनेतील मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये होत? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, म्हणजेच की फक्त 1, 2 व 3 म्हणजेच की ते व्यक्तीचे संरक्षण आहेत, त्यामध्ये संसद दुरुस्ती करू शकते, ते वादयोग्य आहेत. हे तिन्ही देखील भारतीय मूलभूत घटकांची वैशिष्ट्ये आहेत. आता आपल्याला 62वा प्रश्न विचारलाय, चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो? तर मित्रांनो, चिकनगुनिया हा रोग विषाणूमुळे होतो. लोखंडाचे गंजणे ही कशी अभिक्रिया आहे? लोखंडाचे गंजणे ही मंदगती अभिक्रिया आहे. मानव वंशांची निर्मिती सर्वप्रथम कोणत्या खंडात झाली? तर मित्रांनो, मानव वंशांची निर्मिती सर्वप्रथम आफ्रिका खंडात झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास खालील गोष्टीवर अवलंबून आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे. पहिला आहे एकाच क्षेत्रातील संशोधन, प्राचीन ज्ञान, विविध क्षेत्रातील संशोधन, यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच की विविध क्षेत्रातील संशोधन. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत कर्बोदके. जमशेदजी टाटांनी खालीलपैकी कोणता कारखाना सुरू केला? तर मित्रांनो, जमशेदजी टाटांनी टाटा आयर्न अँड स्टील हा कारखाना सुरू केला. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? प्रार्थना समाजाचे संस्थापक डॉक्टर आत्माराम पांडुरंग होते. डॅश यांनी हिंदी राजकारणाला अर्थकारणाची जोड दिली. तर मित्रांनो, जाणून घ्या की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की न्या रानडे यांनी हिंदी राजकारणाला अर्थकारणाची जोड दिली. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, विधाने काळजीपूर्वक अभ्यासा व त्यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. या ठिकाणी तुम्हाला 3 विधाने दिलीत आणि योग्य उदाहरण कोणतं आहे ते आपल्याला सांगायचंय. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजेच की 2 व 3 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर पहिलं उदाहरण हे चुकीचं आहे. तर दुसरं विधान होतं, भारतासारख्या कृषी प्रधान देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धती अधिक संयुक्तित ठरते. भारतात कृषी क्षेत्रात मजुरांची सीमात उत्पादकता 0 असल्याचे आढळून येते. तर हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचे निष्कर्ष काढले जातात? पर्याय दिलेत, इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट, नियोजन आयोग, नॅशनल सर्व्हे ऑफ इंडिया, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, म्हणजेच की सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न विचारलाय, सुती कापडी उद्योग हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष 2015 साली श्री रघुराम राजन होते. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आहेत. राही सरनोबत नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो, राही सरनोबत हे नाव नेमबाजी या क्षेत्राशी संबंधित आहे. तर मित्रांनो, इथपर्यंत आपण सामान्य ज्ञानवरती आधारित प्रश्न बघितले. आता या पुढील सेक्शन आपण बुद्धिमत्ता चाचणीचा बघणार आहोत. म्हणजेच की बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा. बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना हा सेक्शन अवघड जातो. तर मित्रांनो, पहिला प्रश्न विचारलाय, 3 + 33 + 333 + 3.33 बरोबर किती? तर या प्रश्नाला व्यवस्थितपणे सॉल्व्ह केल्यावर याचं उत्तर येतं पर्याय नंबर बी, म्हणजेच की 372.33. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, 9,500 ही संख्या अंकात लिहा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच की 8,750. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, जर ए आणि बी या विषम संख्या असतील तर खालीलपैकी समसंख्या कोणती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच की ए अधिक बी. 79वा प्रश्न विचारलाय, 43, 91 आणि 183 या संख्यांना एका संख्येने भागले असता बाकी सारखीच उरते, तर अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर मित्रांनो, अशी मोठ्यात मोठी संख्या आहे पर्याय नंबर डी, 13.
त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, जर 2 गुणिले 6 वजा 12 भागिले 4 अधिक 2 बरोबर 11 तर गुणिलेच्या जागी कोणती गणिती क्रिया असेल? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, गुणिले. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, जर p भागिले q बरोबर 7 तर p अधिक q भागिले p वजा q ची किंमत किती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, 4 भागिले 3. पुढचा प्रश्न विचारलाय, एका रांगेत 30 विद्यार्थी याप्रमाणे 16 रांगा आहेत, तर एका रांगेत 24 विद्यार्थी असतील तर किती रांगा होतील? तर मित्रांनो एका रांगेत जर 24 विद्यार्थी असतील तर त्यांच्या 20 रांगा होतील. पुढचा प्रश्न विचारलाय, जर 1/3 टाकीमध्ये 80 लिटर पाणी मावते तर 1/2 टाकीमध्ये किती पाणी मावेल? तर मित्रांनो जर 1/3 मध्ये 80 लिटर पाणी मावते तर 1/2 टाकीमध्ये 120 लिटर पाणी मावेल. तर मित्रांनो पुढचा प्रश्न विचारलाय, 6 पासून 34 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या संख्यांची सरासरी किती? आणि 6 पासून 34 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी 20 येते. खालील पर्यायातील कोणत्या संख्येत 2 अंकांची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी. पुढचा प्रश्न विचारलाय, सोबतच्या आकृतीत एकूण किती कोण आहेत? आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, 6. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, डॉक्टरला वकील म्हटले, वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले, अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रुग्णाला कोण तपासेल? तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे रुग्णाला कोण तपासतं? डॉक्टर. पण या ठिकाणी डॉक्टरांना काय म्हटलं आहे? वकील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न विचारलाय, 20व्या पाढ्यात 2 ही संख्या किती वेळा येते? तर मित्रांनो 20व्या पाढ्यात 2 ही संख्या 3दा येते. पुढचा प्रश्न विचारलाय, एका परीक्षेसाठी 5 विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणित, भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठीचा पेपर होता. तर परीक्षेची सुरुवात कोणत्या पेपरने झाली होती? आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, गणित. पुढचा प्रश्न विचारलाय, रामचे 10 वर्षापूर्वीचे वय 30 वर्ष होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, 20. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, कुतुब मिनार दिल्ली तर तशाच प्रकारे गोल घुमट कोठे आहे? आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, विजापूर. पुढचा प्रश्न विचारलाय, आईने दुधाची पिशवी आणावयास सांगितली तर तुम्ही काय कराल? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर बी, दूध पिशवी आणून देईल. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय की एका सांकेतिक भाषेत HEN हा शब्द 16, 10, 28 असा लिहिला जातो तर 12, 22, 8 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल? आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, FAN. तर मित्रांनो सांकेतिक भाषेवरती पुढचा प्रश्न विचारलाय, एका सांकेतिक भाषेत BATHE म्हणजेच की 2, 3, 5, 4, 1 तर TEA या शब्दाला कोणता संकेत लागेल? तर बघा सर्वात पहिले काय करायचं, जेव्हा पण तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर त्याला स्टेप बाय स्टेप पद्धतीने अशा प्रकारे लिहून द्यायचं. आणि BATHE लाच काय म्हटलंय, 2, 3, 5, 4 आणि 1. आणि तुम्हाला विचारलंय काय, TEA ला कशा प्रकारे संकेत कराल? तर T ला काय केलंय 5, E ला 1 आणि A ला 3. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर ए. अशाच पद्धतीने पुढचे प्रश्न सॉल्व्ह करा. तर या ठिकाणी बघा 95वा प्रश्न विचारलाय, एका 2 अंकी संख्येच्या अंकाचा गुणाकार 32 आहे. त्या संख्येतून 36 वजा केले असता अंकांची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती? तर मित्रांनो ती संख्या आहे 84. त्यानंतर 96वा प्रश्न विचारलाय, व्यवस्थितपणे लक्ष द्या. या ठिकाणी तुम्हाला या चौकोनामध्ये योग्य ती संख्या भरायची आहे आणि प्रश्न विचारलाय की असेल तर चौकटीतील संख्या कोणती? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 7960. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? आणि मित्रांनो अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून मदत हा शब्द तयार होऊ शकत नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर सी. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, कविता शोभाच्या आईस आत्या म्हणते तर कविताचे वडील शोभाचे कोण? आणि या प्रश्नाचं उत्तर येईल की कविताचे वडील शोभाचे मामा आहेत. पुढचा प्रश्न विचारलाय, सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे? या ठिकाणी तुम्हाला ही आकृती दिली आणि या आकृतीवरून त्रिकोणाची संख्या तुम्हाला सांगायची. तर मित्रांनो या ठिकाणी एकूण त्रिकोण आहेत 7. विजोड पद ओळखा. आता या ठिकाणी तुम्हाला विजोड पद ओळखायचं आहे. तर या 4ही आकृतींपैकी यातील विजोड पद आहे पर्याय नंबर ए.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये देखील आपण लिपिकचे अतिसंभाव्य प्रश्न बघितलेले आहेत, म्हणजेच की पूर्ण प्रश्नपत्रिका आपण डिस्कस केलेली आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आजचा व्हिडिओ लेक्चर पूर्णपणे बघितला ना, तर यामधील कोणताही प्रश्न तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर हमखास देऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा। धन्यवाद।